पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित. चिरेखंड व चांभारगणी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप. जून महिना म्हटलं की सर्व पालकांची आपल्या पाल्यासाठी शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी गडबड उडते. शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातावर शैक्षणिक साहित्य मिळाल्यास त्यांचा आनंद द्विगुणित होतो. हेच औचित्य साधून प्रतिवर्षाप्रमाणे शिवमुद्रा प्रतिष्ठान पोलादपूरच्या माध्यमातून विमल खंडेराव रांगणेकर प्रतिष्ठान व सद्गुरू सेवा प्रतिष्ठान यांच्या विशेष सहकार्याने आज चांभारगणी केंद्रीय शाळा व प्रतापगडच्या पायथ्याशी दुर्गम भागात वसलेल्या चिरेखंड प्राथमिक शाळा येथे संस्थेच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून रायगड जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे, प्रभारी गट शिक्षणाधिकारी सुभाष साळुंके, शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश कदम, सामाजिक कार्यकर्ते अनिल दळवी, तानाजी निकम, उपक्रम प्रमुख रवींद्र केसरकर व निलेश केसरकर, केंद्र प्रमुख चंद्रकांत तुतेकर, मुख्याध्यापक विजय पवार व सीताराम जाधव, रवींद्र वायकर, प्रवीण सोनाटे, ज्येष्ठ नागरिक ईश्वर ढवळे व ग्रामस्थ उपस्थित होते. अशा अनेक दुर्गम भागातील गरीब विद्यार्थी शिक्षणापासून दूर होत आहेत. त्यांना शिक्षणाच्या माध्यमातून बदलत्या युगाच्या प्रवाहात सोबत घेऊन जगण्यासाठी प्रत्येकाने मदतीचा हात पुढे केला पाहिजे. नवे तर ते आपले आद्य कर्तव्यच आहे. हे उद्दिष्ट ठेवून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करून 24 वर्षाची परंपरा जपणारे आणि समाजहिताचे उपक्रम राबवून आदर्श निर्माण करणारे शिवमुद्रा प्रतिष्ठान यांच्या स्तुत्य उपक्रम वेळोवेळी निस्वार्थ हेतूने राबवले जातात. यावर्षी शैक्षणिक साहित्य वाटपासाठी रांगणेकर प्रतिष्ठानचे संस्थापक चैतन्य रांगणेकर व सद्गुरू सेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन म्हसे यांनी विशेष सहकार्य केले. या कार्यक्रमादरम्यान शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री प्रकाश कदम यांनी आपले मनोगत व्यक्त करताना असे म्हटले की पूर्वी शिकण्याची इच्छा होती, परंतु अपुऱ्या शालेय साहित्यामुळे अनेक जण शिक्षणापासून वंचित राहिले. याची जाणीव ठेवत गेली 24 वर्ष गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप नित्यनियमाने करत राहू अशी ग्वाही देण्यात आली. रायगड जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष श्री चंद्रकांत कळंबे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात दुर्गम भागातील शाळांना अनुदान व अनेक सुविधा उपलब्ध होतील यासाठी सदैव प्रयत्नशील राहू आणि शिवमुद्रा प्रतिष्ठानची गरजू गरीब विद्यार्थ्यांना शालेय शिक्षण साहित्य वाटपाची ही वारी कधीही चुकणार नाही अशी कौतुकास्पद उद्गार आपल्या भाषणातून मांडले. हे समाजकार्य आपले कर्तव्य म्हणून पार पाडताना जीवनाचे सार्थक झाल्याचे समाधान मिळते अशी भावना या सामाजिक संस्था प्रतिष्ठान यांच्या सदस्यांच्या असतात. म्हणून ही कार्य यशस्वीरित्या घडून येतात. हे निस्वार्थी समाजकार्य करत असताना कवी विंदा करंदीकर यांच्या कवितेतील काही ओळी आठवतात. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. आज ज्या गरजू विद्यार्थ्यांचे हात मदत घेण्यासाठी पुढे आले, उद्या तेच हात इतर गरजू मुलांना मदतीचा हात देण्यासाठी सरसावतील आणि माणुसकीचा धर्म जपतील. हीच आशा आपण बाळगू असे भावनिक उद्गार श्री चंद्रकांत कळंबे यांनी व्यक्त केले. महामुंबईसह प्रकाश कदम, पोलादपूर. आशीर्वाद द्यायचे आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित वरिष्ठ विस्ताराधिकारी साळुंके साहेब, प्रकाश कदम, तानाजी निकम आणि दलवी, शाळा समितीचे अध्यक्ष सुतार, या केंद्राचे केंद्रप्रमुख कुटेकर सर, पवार वायकर सर, सर्व शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य जे पवार महाराज आहेत या ठिकाणी, शिक्षक बंधू, विद्यार्थी मित्र, मोठी मुलं या पटकन मोफत पाठ्यपुस्तकाने लगेच ते साहित्य